परभणी जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता। आज शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचंड अर्जाचा पाऊस आज पडलेला आहे। प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत। जवळपास जिल्हा परिषदेच्या 54 आणि पंचायत समितीच्या जागांसाठी हा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम होता। एकंदरीतच सर्वच पक्षांनी आपल्या आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। सोबत एबी फॉर्म देखील त्यासोबत जोडण्यात आलेले आहेत। या वेळेसची एक विशेष बाब म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरताना मात्र प्रचंड गदारोळ निर्माण झाला। कारण गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी नगरपालिका आणि महापालिकेची निवडणूक यशवंत सेनेच्या माध्यमातून लढली होती, पण आता जिल्हा परिषदेची निवडणूक ते कमळाच्या चिन्हावर लढणार असल्यामुळे एकंदरीतच प्रचंड गोंधळ उडाला। रत्नाकर गुट्टे यांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक हे कमळाच्या चिन्हावर लढत आहेत आणि त्यामुळेच रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी उमेदवारीसाठी मात्र प्रचंड रस्सीखेच होताना दिसली। त्यामध्ये बऱ्याच भाजपच्या उमेदवारांची उमेदवारी देखील कापण्यात आली। त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीनिवास मुंडे यांना देखील भाजपने उमेदवारी दिली नाही। त्याचबरोबर जिल्हा परिषद ज्येष्ठ जे नेते होते आपले भाजपचे गणेशराव रोकडे माजी सभापती यांना देखील भाजपने उमेदवारी नाकारली आहे। त्यामुळे गुट्टे मित्रमंडळाने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे एकंदरीतच या सर्व बाबीमध्ये जो आहे तो काही बऱ्याच कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला दिसला। दुपारी 3 वाजेपर्यंत गंगाखेड, पालम आणि पूर्णा तहसील कार्यालयामध्ये एवढा गोंधळ उडालेला होता की कोण कोणाचा फॉर्म भरत आहे आणि कोणाला एबी फॉर्म मिळालेला आहे याची खात्री देखील कोणाला होताना दिसत नव्हती। रत्नाकर गुट्टे आणि भाजप एकत्र झाल्यामुळे विरोधी पक्ष देखील सावध नव्हता आणि त्यामुळे त्यांना देखील जे आहे ते बऱ्याच ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत। त्यामुळे आता येणाऱ्या 2 दिवसांमध्ये कळेल की नेमकं गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये काय चित्र आहे। पण एकंदरीतच आज शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा होता, पण त्यामध्ये सर्वात गाजला म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ। त्याचबरोबर पाथरी विधानसभा मतदारसंघात देखील भाजपच्या बऱ्याच उमेदवारांना उमेदवारी नाकारण्यात आली। किसान सेलचे पदाधिकाऱ्यांना देखील पोखरणीमधून जी आहे ती उमेदवारी नाकारण्यात आली। एकंदरीतच आज दिवसभर जो आहे तो उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस होता आणि सर्वच पक्षांनी आपल्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत। बऱ्याच ठिकाणी एबी फॉर्म मिळवण्यासाठी 2:45 वाजेपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाट पाहत होते। काही जणांना एबी फॉर्म मिळाले, काही जणांना मिळाले नाहीत, काही जणांच्या उमेदवाऱ्या काढण्यात आल्या। मागील 3 महिन्यापासून ज्यांनी तयारी केली होती त्यांना देखील आज घरचा रस्ता दाखवण्याचं काम या पक्षांनी केलेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसत येत आहे। सोशल मीडियावर देखील कार्यकर्ते आता आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत। आता उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या दिवसापर्यंत काय घडामोडी होतात हे पाहावे लागणार आहे। पण एकंदरीतच परभणी जिल्हा परिषद निवडणूक मात्र आता रंगात आलेली आहे असं दिसून येत आहे। नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी।